नमस्कार मंडळी. आज आपण बटाटा साबुदाणा ही उपासाची फेवरेट चकली बनवणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी एकदम सोपी आहे. यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे, त्यामुळे ही चकली खूप छान तर लागतेच, तर अगदी डबल फुगते. आणि इथे आपण 2 पद्धतीने चकली पाडलेली आहे. चकली बनवताना ह्या 7 टिप्स तुम्ही नक्की वापरा. त्यामुळे ही चकली तिखट होणार नाही, दाताला चिटकणार नाही आणि एकदम कुरकुरीत कमी तेलकट बनेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण काय प्रमाण घेतले आहे ते पाहणार आहोत. अगदी ही चकली 2 वर्ष आरामात टिकते. याची चव बदलत नाही की रंगसुद्धा बदलत नाही. जशीच्या तशी ही बटाटा साबुदाण्याची चकली खाण्यासाठी एकदम अप्रतिम अशी आहे. इथे आपण हिरवी मिरची, मीठ, जिरे, साबुदाणा घेतलेला आहे भिजवून आणि बटाटे घेतलेले आहेत. इथे जेवढा साबुदाणा घेतलेला आहे तेवढे पाणी इथे आपण गरम करून घेणार आहोत. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता इथे आपण सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत. 1 किलो इथे बटाटे आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त मिरची आपण वाटून घेतलेली आहेत. यामध्ये मीठ किंवा जिरे काही टाकलेलं नाही. पाणी गरम झालं की त्यामध्ये ही मिरची वाटून घेतलेली टाकायची. तुम्हाला इथे हवे असल्यास तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता, पण इथे आपण आज हिरवी मिरची वापरलेली आहे. या अगोदर लाल तिखट वापरून रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. असे या उकळत्या पाण्यामध्ये मीठ आणि जिरे टाकायचं, म्हणजे ठसका लागत नाही. इथे आपण तेल बिलकुल वापरणार नाही. हे पहा, ह्या पद्धतीने एक साबुदाणा आपला चांगला मऊ भिजलेला आहे. काही साबुदाणे हे कोरडे राहिलेले आहेत, तर म्हणून ही अशी पद्धत पाणी उकळून त्यामध्ये हे साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा, म्हणजे आपला साबुदाण्याची चकली ही अगदी डबल फुलते. पहा, आता या साबुदाण्यामध्ये हे पाणी पूर्ण मुरू द्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये बटाटे टाकायचे. इथे आपण चेक करून बघायचं आहे यामध्ये मिठाचे प्रमाण किती आहे. आपण यामध्ये नंतरसुद्धा मीठ टाकू शकतो. आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही किसून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस इथे मीडियम हीटवरती ठेवायचे आहे. कढई किंवा जे भांडं वापरणार आहे ते जाड बुडाचं आणि पसरट घ्या, म्हणजे त्यामध्ये ही खिचडी आरामात शिजते. त्यानंतर आता आपण यामध्ये मीठ थोडंसं कमी वाटतं म्हणून इथे मीठ टाकायचं आहे. परत एकदा हे चांगलं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने हे चांगलं मिक्स करून आपल्याला गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा सिक्रेट पदार्थ म्हणजे कोथिंबीर तुम्ही नक्की वापरा. स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट केलेली कोथिंबीर आपण इथे मिक्स केलेली आहे. इथे कोथिंबीर आवडत असेल तरी वापरा, नाही वापरली तरी सुद्धा चालेल. अगदी ही कोथिंबीर टाकली तरी सुद्धा साच्यातून किंवा पायपिंग बॅगमधून ही सहज चकली आपली पडते. जास्त वेळ लागत नाही. आता यामधलं पाणी कमी झालेलं आहे. असे 5 मिनटं आपण झाकून ठेवूया, म्हणजे आपला साबुदाणा अगदी डबल फुलतो. बाहेर आपण ही चकली घरामध्येच हॉलमध्ये पाडून घेणार आहे फॅनच्या हवेला, आणि दुसरी दिवशी गॅलरीमध्ये उन्हात सुकायला ठेवणार आहोत. इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे जर अशी पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी
घेतली तरीसुद्धा चालेल. तिला एका साईडून कट करून त्यामध्ये हे बटाटा साबुदाणा चकलीचं जे आपण बनवलं आहे ते टाकून त्याची चकलीसुद्धा छान बनवता येते. हे पहा, या पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये टाकून अगदी फटाफट बनवता येते. इथे एक दुसरी टिप्स महत्त्वाची म्हणजे जर चकलीचे आपण या पायपिंग बॅगने टाकताना हे पारे खूप जवळजवळ येतात, त्यामुळे साबुदाणा फुलायला जागा भेटत नाही आणि जेव्हा आपण साच्याने करतो तेव्हा हे पारे लांब जातात आणि चकली अगदी मोठी त्यातला दाणा ना दाणा अगदी फुलून टम होतो. इथे तुम्ही पाहू शकता पायपिंग बॅगने पाडलेल्या चकल्या आणि साच्याने पाडलेल्या चकल्या. अगदी ह्या 1-1.5 किलोच्या चकल्या वर्षभर आपल्याला आरामात पुरतात. तर इथे ह्या दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला चकली पाडून दाखवलेली आहे. फॅनच्या हवेला या अगदी आरामात सुकतात आणि सकाळी ताटामध्ये टाकून आपण या 4 दिवस गॅलरीमध्ये उन्हाला सुकवलेले आहेत. ह्या पद्धतीने कडकडीत उन्हात तापल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला या वर्षभर खाण्यासाठी या चकली भरून ठेवायची आहे. हे पहा, सुकल्यानंतर एकदम बारीक छान अशी आपली ही चकली दिसत आहे. इथे आपण कोथिंबीर वापरल्यामुळे या चकलीची चव दुपटीने वाढलेली आहे. हे पहा, या साच्याने केलेल्या आणि पायपिंग बॅगने केलेल्या चकल्या दोन्ही आहेत. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये ह्या चकल्या टाकून तळून घ्यायच्या आहेत. जरासुद्धा ही चकली तेलकट होत नाही, अगदी खमंग कुरकुरीत. मुलांना कुरकुरे म्हणून सुद्धा तुम्ही ही डब्याला तळून देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला या चॅनलवरच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून सांगा. उपवासाच्या रेसिपी पाहण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. हे पहा, अगदी डबल आपली ही चकली फुगलेली आहे. तर या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.